सांभाळीत नाहीत असं नाही. माय बाप खाऊन पिऊन दष्टपुष्ट शरीर बनवायला लागतं. तालीम लावायची, जिम लावायची, त्याला काजू बदाम दही दूध तूप लोणी. माय बापाचा अट्टहास असतो लेकरं चांगले दष्टपुष्ट करावं. वाटत नाही का? वाटतंय. चांगली दांड तब्येत बनवायची. काय हरिपाटाला पाठवायचे का? नाही नाही नाही, भाऊकीच्या अंगावर सोडायची. लक्ष द्या. माणसं म्हणते बी काय, थांब 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 जरा, थोडं थांब जरा, पोरगा हाताखाली होती मग दाखवतो तुला विठा. माय बाप काय करते बोला की सांभाळे, पण कशासाठी? लोभाकारणे पाळीत. काहीतरी लोभ असल्याशिवाय माय बाप आपल्याला सांभाळीत नाही. बरोबर आहे का चुकीचं सांगा? काहीतरी त्यांचा आपल्यापासून काय असतो, फायदा असतो, तेव्हा माय बाप आपल्याला सांभाळतात. नाही तर हित त्यांना माहिती. मग प्रमाण होऊन गेलं. हित यांनाच माहिती, कारण शोधूनच आले ते. शोधून या आले संत हिताहित जगाचे. नाही तर बाकीच्या कुणाला काय माहिती महाराज. माय बापे पिंड जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडविण्याचं काम कोण करू शकतात? मी माय शपथ हाणून घेईन बाबा. बोल जा थोडस. अजून काही एवढा लारवा सुटलेला नाही की काकड्यासारखा. बरोबर आहे का नाही? गरज नुसते सामान हलवत का तुमच्या गाथा पाटे का काही? जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोण सोडू शकतो आपल्याला? संत सोडू शकतात. कसं? धंदा कोणता बी करा, धंदा चांगला करा, वाईट करा, छोटा करा, मोठा करा, धंद्याची अडचण नाही. धंदा कुठला बी करा, पण धंद्यात पोटाला पोटभर खायचं असलं आणि धंदा जर व्यवस्थित चालावा असं वाटत असलं तर धंद्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर त्याचं नाव आहे इमानदारी. काय महत्वाची धंद्यात? काय महत्वाची? इमानदारी महत्वाची. धंदा कोणाचा? इमानदारीवाल्याचा. इमानदारी जर नसली तर बेईमानीचा धंदा लई नसतो. वर्षभर चलन, 6 महिने चलन, 1.5 वर्ष चलन, 2 वर्षात का व्हायना बेईमानीवाल्याचा धंद्याचा खुटा उठाल्याशिवाय राहत. कळायला लागले का? मग धंदा कोणाचा? काय? इमानदारीवाल्याचा. नुसत्या इमानदारीवर काम होत नाही. इमानदारी आणि धंद्यात त्याच्या जॉईंट खात्यात भांडवल पाहिजे. काय पाहिजे? कशाला होईल महाराज? धंद्यात इमानदारी आणि त्याच्या जॉईंट खात्यात काय पाहिजे? भांडवल पाहिजे. भांडवल नसले कोण विचारतो आपल्याला? सांगा. भांडवल म्हणजे पैसा. पैसा नसले कोणी विचारते आपल्याला? अहो पैसा नसले कोणी निघते आणि पैसा असल्यावर
में पैसा तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया. आओ एकदा का पैसा खिशातून संपला नीट बोलत आपल्याला. बायको नीट बोलत नाही, बाकीची गोष्ट सोडून द्या. बोल जिच्या संग गाठ बांधली ती नीट बोलती का? काय कसं नाही कोणी. याचा अर्थ एकच. मुद्दा आपला काय चालू? आपला मुद्दा आहे पैसा. आपला मुद्दा काय आहे? भांडवल, पैसा. कोण नीट पैसा असल्यावर होय महाराज. वा वा वा. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैशी. अहो पैसा असल्यावर बायको सुद्धा जवळ येते. तुकोबरायचे तेच म्हणते काय? सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमानी. मुद्दा काय? मुद्दा काय? पैसा भांडवल लागतंय, दाम लागतो. दाम नसल्यावर नीट बोलतील माणसं. पैसा तेरे तीन नामन परसू परशा परसरा. जवळवरी चढनगा तोरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. आणि एकदा पैसा संपले ना त्या धनाची झाली तुटी. स्त्री वसवसोनी लागे पाटी. आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे कुटी फडफडून. पैसे संपल्यावर बी बायको बी फडफड करते. लक्षात यायला लागले का? आणि पैसा असल्यावर सगळी माणसं बोलत. मुद्दा एवढाच आहे की महत्वाचं भांडवल आहे. महत्वाचं काय? त्याची बोला की धंद्यात महत्वाचं काय? भांडवल. कशा असते व्यापाराची पद्धत, धंद्याची पद्धत काय? 10 रुपयाला वस्तू आणायची 12ला विकायची. कशी? कितीला आणायची? आता होलसेल दुकान तुम्हाला होलसेल कुठे? हिंगोलीला. 10 रुपयाचं होलसेल आणायचं विकायचं कितीला? 12ला. वाव काहीच नाही. धंद्याची ती पद्धत आहे आणि तसाच धंदा असतो. लक्षात यायला लागलं काय? काहीतरी नफा झाला पाहिजे त्याला काय म्हणतात? तू करायचे शब्द माझे नाही. तू का म्हणेला
त्याच्यातून काय झाला पाहिजे आणि त्याच्यात वावगा काहीच नाही. बघा कष्ट करायचे कशाची आली लाज. कष्ट करून पैसा कमवायचा धंद्यातून नफा झाला पाहिजे असं धंदा नाही. काही नाही त्याच्यात वावग परमार्थ चोचतोय. आपल्याला दिलेलं काम प्रामाणिकपणे करणं हा आपला परमार्थ काय म्हणणं तुमचं सांगायचं. बरोबर आहे का तुम्ही? हा नाही तर काय बघा 10ची 12 झाली पाहिजे. 10चे किती झाले पाहिजे? 12. आता 10चे 9 होत असले तरी धंदा कामाचा आहे का? काही कामाचं नाही महाराज. मुदला मारे पडे तोटा म्हणजे काहीतरी लाभ होत असेल तर काय कामाचा आहे? धंदा. नाही ते कामाचा आहे का? नाही महाराज. तोटा होता जो धंदा कामाचा नाही. 10चे किती झाले पाहिजे? बोला की राव. 10चे किती झाले पाहिजे? 12 नाही झाले. 12 कमीत कमी 11. कमीत कमी 11 नाही बाबा. 12 जवळचं गिरायक आलं. कमीत कमी धंद्यावाल्याची सिस्टीमच ही असते. किती जवळच येऊ हातचा सोडीत नाही. कळायला लागलं का? कसलं बी घरातलं येऊन दारातलं येऊन कसलं बी येऊन त्यांना माहिती 12ला विकतो का पाहुणा आला की 15चे हा तुम्हाला 12 ही कितीची वस्तू आहे? 15ची. पाहुण्या रावळाने 2 रुपये जास्तच असते ती ध्यानात ठेवायचं. त्याला बोलता बी येत नाही. 12 काय घरातली माणसे मग सहजच ती म्हणणार काय बरं जाऊ द्या 11 आणि तुमच्यासाठी का हातचा सोडीत नाही. कुठला बी धंद्यातला माणूस हातचा सोडीत नाही. आणि त्यानं का सोडावा? कारण त्याचं ती धंदा पोट आहे त्याचं. बरोबर आहे का नाही? 10चे किती झाले पाहिजे? 12 नाही झाले तर बोला की 11. आणि माणसं निवळच हात कुठं किती मुदला त्या बघा ओरिजिनल धंद्यातल्या माणसाला विचारलेलं बरं. बरोबर आहे का नाही? माणसं म्हणते मुदलाला मुदल तरी यावा लेवल आली पाहिजे. बरोबर आहे का नाही? नाही तर लेवल बी येत नसल्यावर काय धंदा कामाचा आहे का? बोला की काही कामाचं नाही. बरं धंद्यात लेवल तरी आली पाहिजे. मुदलाला काय राहिलं? रमेश महाराज मुदलाला मुदल राहा. आता ताईट बसा तुम्हाला मुदल सांगतो मी. ताईट बसा एकदम बेडे बेडे सावधान ऐका मुदल काय ते काय इकडे बघा. माझ्याकडे बघावं लागतं नाही ऐकावं लागते मला. ही 3.5 हाताचं जी शरीर आहे आपलं ही मुदल. ही काय कळायला लागली का भाषा? ही काय मुदल. माझं म्हणणं एकच नाही काही होईल पण मुदलाला मुदल राहू. कळायला लागले का नाही? मुदलाला मुदल हाय ह्याच्यासाठी थोडी एखादी पावती फाडण्यासारखी थोडी माणुसकी असावा म्हणजे मुदलाला बोला की माणसं गप झाली पैसेच निघले. मुदलाला काय हवा? मुदल राहावं. माणूस आहोत एवढं तरी राहावा. निवळ पशु निवाग मुदलाला मुदल. आणि जर का बाबा ह्यानं ठरविलंच काय होता येत नाही.
एका चित्ती न धरावे येणं ठरले देव होत आहे. काय होत आहे ते नामदेव राय माणसंच होते का कोण होते बोला की माणसं कोण झाले आता संत झाले देव झाले ना महाराज देव झाले. आपण पाया पडतो म्हणजे ते कोण आहे देव आहे. देव होता येत आणि नाही देव होता आलं तर कमीत कमी काय टिकावा मुदलाला मुदल राहावा माणूस कसा नाही तर मग काय कामाचं आहे. बरोबर आहे की नाही महाराज. जन्मा येऊन काय केले धंद्या 10चे 12 नाही झाले 11 होत नाही झाले 10चे 10 ही धंद्याची सिस्टीम आहे. काही वाव नाही तर भांडवल नसल्यावर पैसा नसल्यावर होलसेल दुकानदार किरकोळवालेले माल देतात का बोला किती देतात का माल नाही. होलसेल वाल्याची सिस्टीम कशी असते होलसेल दुकानदार एखाद्या खेड्यातलं गेलं एखाद्या नर्शीतलं गेलं त्याला 1,500चा माल घ्यायचा पण नगदीनं घेते. कसं घेते नगदी रोख न घेते आणि दुकानदाराला माहिती हे नगदीचं गिरायक आहे. ते दिसल्याबरोबर तर या 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 सावकार या या बसा 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 कळलं बजा बजा ए साहेबाला चहा आणणार ती सिस्टीमच असते. त्यांची सारखी सिस्टीम जगात कोणाकडून नाही. धंद्याची टॅक्स जमली पाहिजे. येड्या जातील काही कळत नाही धंद्याचं काय नाही काय. तुम्ही शेतीचा कोर्स लावा थोडासा धंदा कसा सिस्टीमच असते महाराज. यांच्यासारखी सिस्टीम आपल्या अवलादी नाही महाराज. काय म्हणतो तुमचं ती सिस्टीमच आहे. जाऊन गिरायक बसले नाना पण चहा आणणार नाना पण म्हणलं की मुनी मला माहिती आणायचा नाही म्हणून 10-15 हजाराचं झालं गिरायक ते नाना काही देत नाही वाटतं अण्णा पुन्हा आणा मग आणायचा. लक्षात घ्या जजमेंट धंद्याची आपल्या लोकांना नाही. बरोबर आहे का नाही महाराज. कोणती समाज मारवाडी समाज या समाजातून धंद्याची हतुटी घेण्यासारखी असते. हो गिराईकच महागाई जाऊ देत काय म्हणणं तुमचं बोलायचं. हतुटी जमली पाहिजे धंद्याची. कुणाला जमते का धंद्याची हतुटी अजिबात. या 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 बसा 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 त्यांना माहिती गिराईक कसले कसले रोप वाले रोप पैशावाला गिराईक काय शूटिंग करून घ्यायला कामाला येते का काय की. बरोबर आहे का ट्रीटमेंट जमली पाहिजे बाकी काही नाही. आता बघा माझ्याकडे लक्ष द्या तुमच्या व्यवस्थित लक्ष द्या आणि मग कसं असते आणि मग त्याला हो शेवटी थोडा माल तुमच्याच दुकान. बरोबर आहे का चुकी बोला दुकान तुमच्याच आहे लागेल ते घेऊन जा काही अडचण नाही. कारण त्यांना माहिती गिराईक कसलंय कसलंय नगदीवालं रोख घेऊन जाते माल 1,500 आहे ना पण नगदीनं नेत. बरोबर आहे का नाही. आणि उधारीवर नेत असलं की मग ती त्या लक्षात यायला लागलं का नाही. सामानच नाही आमचा माल संपला कंपनीनं प्रोडक्ट बंद करून टाकले. लक्षात ती दिसला तरी शेतजी मुनी मला सांगते त्या बाबतीत नरसीचा कंगाल आलं बघ कंगालाला माल द्यायचा नाही. कळायला लागले का नाही. कंगालाला माल द्यायचा नाही. आता कसं आहे नरसीवालेली होलसेल हिंगोली होलसेल कुठे हिंगोली. आम्ही आता मी असे ही सगळी उभा राहिलेली मन महाराज म्हणलं इथं बसलेले महाराज ही सगळे आम्ही बी दुकानदारच विक्रेतेच आहेत पण आम्ही किरकोळ विक्री. कसली विक्रेते आपण किरकोळ. आमची होलसेलची मार्केट 2-4 ठिकाणी. आमचं पहिलं होलसेलचं दुकान आळंदीला कुठे चंद्र महाराज आळंदीला नंबर 1चं होलसेल दुकान कुठे आपलं आळंदीला. नंतर देहू नंतर पैठण ही नरसी अशी ही होलसेल दुकानदार आहेत आमची. ही होलसेल दुकानदार आहेत आमची. कसली दुकानदार आहेत ही होलसेल दुकानदार आहेत ना महाराज. ही होलसेल आहे
मग आम्हाला बी आमच्या होलसेलचं कसं आहे, कमीत कमी त्या दुकानात 4 वर्ष राहावं लागतं. किती वर्ष महाराज, किती वर्ष? 4 वर्ष. 4 वर्षात माणूस बऱ्यापैकी पुढ्या बांधायचं शिकतो. म्हणजे पोटापुरतं 4 वर्ष. आमचा कोर्स 4 वर्षाचा. लेवल येऊन जाते, बऱ्यापैकी पुढ्या बांधायचं माणूस शिकते. बरोबर आहे का नाही? आणि मग 4 वर्ष दुकानात राहायचं, त्यात बघायची, जजमेंट बघायची कसं आहे काय, आणि गावाकडे टपरी टाकून एकीत राहायचं. बरोबर आहे का? चुकीचं आहे. भावाबद्दल बोलतात मग जसा माल तसा भाव. आता त्याला इलाज नाही. बरोबर आहे का नाही महाराज? होय महाराज, बरोबर आहे का नाही? हा असले ते. हा आता ओरिजिनलच कोण घेते, त्याच्यात थोडं पाणी टाकलं की त्याला भाव चांगला घेतो. जरा लक्षात आलं की नाही? भाजीपाल्यावर पाणी शितूड हाणला की टवटवीत दिसतं. मी मधून मधून शितूड येते. लक्ष द्या, हा लक्ष द्या. मग आम्हाला आम्ही गावाकडे निघाले, आमच्या होलसेल दुकानदारांनी स्पष्ट सांगितले, ओ दुकानदार गावाकडे चालले का? हो. आमच्या पैठणच्या होलसेल दुकानदाराने आम्हाला सांगितलं, दुकानदार गावाकडे चाललात, टपरी टाकणार आहेत, पण ध्यानात ठेवा कंगालाला माल द्यायचा नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोलत असल्याला माल द्यायचा नाही. आपल्या बोलण्यावर जर त्याचा विश्वास नसेल तर असल्या नमुन्याला माल द्यायचा. कोण गेल्यावर महागा आपली कुचाकुची करीत असेल तर असल्या नमुन्याला बी ज्ञान द्यायचं नाही. क्रोध्या विश्वासी त्याशी बोलत ऐसा, व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये. विनाकारण द्यायचे नाही. कंगालाला माल द्यायचा नाही, अजिबात द्यायचं. काय उपयोग आहे त्याचा? काय काय देणं देणं आहे का? मुलं बी हाताला लागत नसले काय उपयोग आहे त्याचा? आम्ही हमेशा एक नालायक. कसलं होतं बोला की? नालायक. नुसतं नालायक नव्हतं, खानदानी नालायक. नालायक वेगळे, खानदानी नालायक वेगळे असते. बरोबर? पक्वाच्या हातावर आरती खानदानी पक्वाजा. कसलं पक्वाजा? खानदानी महाराज, खानदानी श्रीमंत, ही काही वेगळे असते. लक्ष द्यायला. तसं हे नालायक, पण कसलं नालायक? खानदानी. ह्याच्यात त्याच्याकडून 10-5 रुपये उचकायचे. खानदानाचाच धंदा आहे आणि जगत राहायचं. उठलं इथून वर्षित कोणी रुपये द्यायला गेलं तीच शिंगोलीला गेलं. शेटजी बसलेले, या का काय नाही शेटजी, पुरीचं लग्न आहे 5 लाखाची. खानदानी नालायक बोलायचे असते. पुरीचं लग्न आहे 5 लाख पाहिजे. किती लाख पाहिजे? 5 लाख. शेटजीने सांगितलं जागेवर बसल्या बसल्या 5 लाख द्या. इकडे तिकडे जायचं नाही, काय नाही, बँक नाही, काय नाही. जागेवर खिशात चाळले की 5 लाख निघते. पण आमचं तुम्हाला काही माहिती का? हो शेटजी, आमचं तुम्हाला काही माहिती का? नाही पहिले वेगळं होतं, आता काही माहिती का तुम्हाला? आमचं मला माहिती का? असं ती शेटजी म्हणले त्याला, असं म्हणायचो मी, बाकी काही नाही. लक्षात द्यायचं. आमचं तुम्हाला काही माहिती का? म्हणले नाही. 10 लाख. किती ना? बोला की 10. पण खरंच सांग, व्यवहार कसा आहे? 10 न व्यवहार आहे. मग 5 नाही. ही खानदानी घेणारे माणसे. लक्षात यायला लागले की नाही? ही 5 ना म्हणजे टेम्पलवारी दिसायला. खानदानी पैसे वापरणारे, खानदानी देणारे 2.5, 2, 3 ह्याची व्यवहार पद्धत वेगळी आहे. ह्याच्यात जेवढे कमी घेतात तेवढी टक्केवारी जास्त, आणि जेवढे जास्त पैसे घेतात तेवढी टक्केवारी कमी. तुम्ही 50,000 पाहिजेत का? 5 लाख. बरोबर आहे का? कसं? हा 5 लाख द्या वर्षभरासाठी. ह्यांनी हा 2. असं का कसं? असं का कसं? हा असंच आहे. असंच आहे. बरोबर आहे का नाही? आमचं 10 नाही. आमचं किती नाही? बोला की 10. नालायकच होतं, पण कसलं नालायक? बोला की राव. खानदानी. याने सांगितलं शेटजी एक गुरु तुमचं राहू द्या, माझं राहू एक गुरु. म्हणजे बोल
भाषा मला जमणार वचनात बोललो. 9 ना मला तुमचे नकोच, पण मी पुन्हा 11ची भाषा ऐकणार. 10 नाही 10 वचनात बोललो. शेतीला वाटलं काय म्हणलं 9 न बिनग म्हणाले 11 मला जमणार नाही म्हणाले. 10 न 5 लाख नेहमी नाव नाही गाव नाही तपास नाही. तीच तुकाराम महाराज तिकडून आले. जय हरी सावकार शेती जय हरी रामकृष्ण हरी. बरं का बरं महाराज तुमच्या आशीर्वादानं आताची एक आलत 5 लाख नेले बघा. किती ना 10 आणि शेतीचा हिशोब चालू. लाखाला किती 10 महिन्याला वर्षाची लाखाला किती वर्षभराची महिने 5 लाखाचं कसं हे त्याचा काय चालू हिशोब चालू तिकडे बघा. तीच तुकाराम महाराज बरं का म्हणले बरं 5 लाख नेले म्हणजे त्याचं काही गाव उरले नाही राव म्हणजे त्याचं काही लिहून घेतलं नाही. नाव आहे का माहिती म्हणजे हो काय लिहिलं इथं नाव वाचलं. तुकाराम म्हणले महाराज म्हणले माझ्या शेजारचाच आहे. तुम्ही काय करायला म्हणजे हिशोब चालू ना. तुकाराम महाराज हाणून घेतलं येड्या मुदल नाही हाता व्याजे म्हणावे लेखिता व्याजे म्हणावे लेखिता व्याजे म्हणावे लेखिता. हिशोब करू व्याजाचा मरून जाशील पण ती अवलाद कुणाचं मुदलच देत नाही. काय धंदा कामाचा बोला की कामाचा आहे धंदा हे कामाचा आहे. धंद्यात भांडवल पहिली गोष्ट इमान पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट भांडवल. आता नीट आहे बऱ्याच जणांकडे पैसा देवानं भरपूर दिला पण ते येड्या जातील ही आकला कमी दिली. पैसा लईन आकला कमी केला. धंद्यात पैसा भांडवल असू द्या पण ती भांडवल कुठं गुंतवायचं कोणत्या धंद्यात गुंतवायचं ह्याची बी निवड जमली पाहिजे. चांगले भजने कुक्कुटपालन टाकून बसणार काय करावं लक्षात यायला लागलं का नाही माझं बोलणं तुमच्या. धंद्याची निवड जमावी. धंद्याची काय जमावी निवड जमावी. आता लक्ष देत साईड बसून माझ्याकडे ऐका. व्यवहारात कुठला बी धंदा करायचा असेल तर त्याला काय लागतं भांडवल म्हणजे काय पैसा. व्यवहारातलं मुख्य भांडवल आहे पैसा. परमार्थातलं मुख्य भांडवल आहे त्याचं नाव विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. तुमच्याकडे लागतंय पैसा आणि आमच्याकडे लागतंय भांडवलच पण कोणतं भांडवल विश्वासावरच काम आहे. धन्य विश्वासाची जाती तेथे देवाची वसती विश्वासी तू करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याची. कळायला लागले का हो लक्ष द्यायला लागले का. आता माझ्याकडे कसं आहे महाराज आपलं तुम्ही आम्ही सगळे जाणू त्याच्यात होय. आता रमेश महाराज वैशाली ते कीर्तन करतात आपल्याला सगळ्याला माहिती आपला धंदा कशावर चाललेला आहे बोला की विश्वास. हॅलो साठे महाराज आहेत का हो साठे महाराज मी रमेश महाराज मगर बोलतोय हे नरशिव बोला सप्ताह नामदेवरायच्या तिथं तुमची तारीख पाहिजे. बरोबर आमचं तुम्हाला काही माहिती का हो पण ती नामदेवरायचा दरबार हो पण थोडंफार हो या काय अडचण नाही करू व्यवस्थित काय नाही या तुम्ही या. आम्ही तारीख लिहून घ्यायची नंबर लिहून घ्या. ओळख नाही पाळत नाही ओळख ना पाळत लोकमान्य टिळक काय त्याला बरोबर आहे नाही. नंबर लिहून घेतला नाव रमेश महाराज मगर लिहा. बरोबर ठीक आहे घेतलं लिहून. सकाळी फोन निघा हो येतो भरत महाराजाला हो आणतो काही अडचण नाही. 2 वाजता फोन आला ते निघला का हो यायला जेवाय हो येतो 5 ला फोन आले का हो तांड्यात आलो हे का निघालो दर्शन करून. 7 ला फोन आहे का 5 मिनिटात पोहोचतो बरोबर आहे का नाही. आणि इथं यायला 7:30 ला लावला फोन तर फोन बंद. विचारला इथं सप्ताह नाही आमच्या सप्ताह उन्हाळ्यात असते असं नाही. आपण ती
ती रमेश मगर नाही असला माणूसच आमच्या इथे नाही. काय शिमगा करावा का शिलांगण करावा आता बोला हा चला. कोणी एकदाच करायची गोष्ट झाली का नाही सांग. कशावर चाललंय आपण आहे ओळखची उदाहरण दिलं मी. आपण कुठं कुठं जात नाही, कुठं कुठं जात नाही. नाशिक, मुंबई, ठाणे, कुठवर आम्ही कर्नाटक, तेलंगणा, आंध्रापर्यंत जातो. कशावर रमेश नाव नंबर लिहून घेतो. तर लोकेशनवर आपण त्या माणसावर बिनधास्त विश्वास टाकून जातो. किंवा नाहीत का जात? बोला की जात नाहीत का? शंकर महाराज आता कुठं कुठं जात नाही विचारा. बरोबर आहे की नाही महाराज? मुंबई पोचतो राष्ट्रपती कशावर? विश्वासावरच ना. बरं हिच्या पलीकडे सांग. हा या आलो मी इथं आलो, कीर्तन झालं तर हे सोडून द्या. समजा संस्थान आहे हे गोष्ट वेगळी. बरोबर आहे का नाही? खरंच तुम्हाला उदाहरण म्हणून पटवून देतो मी. आणि मग कीर्तन झालं की 1100 रुपये दिले. हातात घेतले की अंदाज आला की डिझेल पुरती पण नाही. मी म्हणलं ओ रमेश महाराज हे आपलं बोलणं झालं तर हो सगळं खरे पटीत झाली पण जमणार नाही. मला डिझेलला 7000 रुपये लागले. हो सगळं खरंय पण नाहीच जमलेच नाही. आपण पैसे लागतील मला आमच्या त्यानं देणंच होत नाही. तर काय करतो विनोद नाहीच. खरं सांगा काय करतो महाराज? नाही मी पैसे घेतल्याशिवाय जात नाही. बरोबर येण्यावाल्या पैसे झोपा आम्हाला काम आहे. काय करतो? लाख रुपये घेणारा बी तुमचा महाराज असला तरी काय करतो बोला? काय करतो का? नाही मी तुमच्या गावाला पुन्हा कधीच येणार नाही. तुला बोलवायचंच नाही आम्हाला. बोल चल. मी तुमच्या गावाची इज्जत घालीन. आम्हाला पहिल्याची इज्जती नाही. चल बोल. काय करतो शंकर महाराज? 50 घेणारा महाराज काय करतो सांगा? काय करतो बोला? धंदा कशावर? विश्वास सांग. बरोबर आहे का नाही? आपलं भांडवलच विश्वास. आपलं भांडवल काय परमार्थातलं विश्वास आहे. आता आपल्याकडं भांडवल आहे फक्त एकच आहे धंद्याची निवड जमली. काय जमली पाहिजे? धंद्याची निवड. मग विश्वास नावाचं भांडवल कोण म्हणतात. आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं?
राहिले शेवटचा दिवस आहे का काय वाटायला लागले का नाही हा आमचं भांडवल कोणतं विश्वास कुठं ठेवला आम्ही संतांच्या पायावर धंदा चांगला निवडला पण त्या धंद्यातून फायदा भरपूर त्या धंद्यातून फायदा भरपूर कारण दुकान नंबर 1 आहे ना दुकानात काही कमी का जया जे पाहिजे ते आहे रे भुक्ती मुक्ती फुकाट साची भुक्ती आहे मुक्ती आहे तुम्हाला जी पाहिजे ती आहे त्या दुकानात कमी काही नाही घातला दुकान जिवंत होतात आहे का तुमच्या दुकानात असली शिस्ती मेले माणूस जिथे उठवेल आमच्या दुकानाला बाई आली तर जाताना गडी होऊन जाते जे निमिष मात्रे देह फालटीला आणि स्त्रियेचा तो केला पुरुष उभा आमच्या दुकानात गाढवाचे घोडे आणि आम्ही करू दृष्टी पुढे आमचं दुकान असे गाढवाला तर घोडं होऊन जाते तुमच्या दुकानाने काय सांग मी एका दुकानातून महाराज मुंग्या मारायचं औषध आणलं 2-3 दिवसाला त्यालाच मुंग्या झाल्या काय करायचं काय औषधाला किंमत हे असला माल आमच्या दुकानात ओरिजिनल माल मिळाला ओरिजिनल माल आहे महाराज आणि तुम्ही म्हणता मग भाव जास्त असेल भाव होय देतो मोला विना सर्व वस्तू देतो मोला विना सर्व वस्तू पैसा लागत नाही आमच्या दुकानात काय लागतो बोला की ही दुकान आहे होलसेल दुकान नामदेवरायचं इथे काय लागतो फक्त बोला की विश्वास लागतो विश्वास हे दुकान विश्वासावाचं कळायला लागले का म्हणून आम्ही काय केलं आमचं जी भांडवल होतं ते आम्ही कोणत्या धंद्यात गुंतविलं संतांचे पायी हा माझा विश्वास आता इकडे बघा लक्ष द्या थांबतो तर लगेच थोडा वेळ थांबायचं इकडे बघा कसे काही जण काही माणसं बायकोला बरं वाटावं म्हणून मेहून आणून गल्यावर बसून मेहुणीला बरं वाटावं म्हणून साडू आणला दुकानात कामाला पाहुण्या रावळ्यावर दुकान होत नाही काय म्हणणं तुमचं सुपडा साफ होऊन दुकानात
धंदा चांगला व्हावा वाटत असेल तर स्वतः झोपून द्यावं. गोष्ट बरोबर का चुकीची? बरोबर चुकीची? धंद्या स्वतः झोपून दिलं तर धंदा सांगा धंदा होत नसतो. कसला बी बायकोचा भाव असू द्या, किती बी कसला बी असू द्या, दुकानात ठेवा, मालकाची जजमेंट त्याला येते का? नाही नाही महाराज, कसला बी भाव असू द्या काय असू द्या, नवरदेव दुकानात आला, या 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 नवरदेव आहे, हो 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 या या, चांगलं कापड दाखवा नवरदेवाला. ए सकाराम, हे आपले नवरदेव आहेत, ते अन्नाचे चिरंजीव आहेत, बघा यांना आमचा मेहून माल चांगला दाखवतो, त्याच्याकडून घ्या तुम्ही. तू स्वतः दाखव रे, मुनी मला नको सांगू. गेला आमच्या भाऊजी मी तर कामाला आहे, आपलं दुकान समजा की, आपलं भाऊ बहिणीचं काय माझं काय, लय माझ्या जीव म्हणून आणून तुला दाजी मला इथं जवळचे गिरायक मी करीत असतो. बरोबर ठीक आहे ठीक आहे, घ्या हे 2000 रुपये मीटर. किती? बोला 2000. नवरदेव मला जरा बारीक दाखवा. हे घ्या 5000 वाला. कसलं नाही कलर बरोबर नाही. आता काढले हवा काय हे लय चुकून दिसते. हायस 7000 रुपये मीटर. 7000 रुपये नवरदेव मला नाही सुख बरोबर नाही. त्या बायकोच्या भावाला सांगितलं हे बघा ह्याच्यापेक्षा भारी आमच्या दुकानात. बोला की नाही. नवरदेव चला दुसऱ्या दुकानात. बाहेर जाताना शेती झाली बसलो. काय झालं अण्णा? काय काय नाही बाहेरीतलं नाही. काय झालं रे? अहो दादी ती 7000 रुपयाला दाखविलं ती बरोबर नाही म्हणले. लगेच असं हाताला धरणार माझ्या सगळं हे सर बाजूला हाताला धरणं वरी चला. कुठं चला? बोला की वरी नेहन तीच. ए सकाळ ती काल गुजरातून आलेला तागा काढ रे. तीच काढला हे घ्या 15000. हा फडा. मी नुसतं बघत होतो. मी आणलं होतो 350 रुपये मीटरचे. येड्या जातीला काही कळत नाही ना. मालकाची सर्व येते का? गिराईकच महागारी जाऊ देत नाही मालक महाराज. मुतलावर हात टिकीन पण गिराईक महागारी जाऊ देत. आपल्या दुकानात कसं पटायलंय, कसं पटायलंय आपल्या धंद्याची अजून एक सिस्टीम सांगतो तुझ्या लक्षात. आपल्या दुकानात जर वस्तू भेटत नसली तर आपल्या गाडीवर जाऊन दुसऱ्या दुकानातून आणायची पण गिराईक महागारी जाऊ द्यायचं नाही. कारण दोनदा गिराईक महागारी गिराईक तिसऱ्यांदा गिराईक येत नाही, त्या दुकानात भेटत नाही. बरोबर का चुकीचं? मग स्वतः झोपून दिलं तर धंदा. बरोबर आहे की नाही? आणि कसं एक जण दुकान सकाळी सकाळी दुकान उघडलं, साफसफाई झाली, तीच फोन वाजला. दिवाळीचा बाजार, 1,00,000-1.5 लाख येणार आज. हॅलो दुकानदार का? हो दुकानदार. काही कळालं का? नाही. तुमचा मेहमान सासर काय ऍक्सिडेंट जागेवर गेलो. काय म्हणता? सासरवडला फोन लावला, नुसता रडायचा आवाज यायला लागला आणि एकच आवाज आला, दाजी जसं आहे तसं निघा. खरंच सांग शहाण्याने काय करा? दुकान बंद करून मातीला जावा का दुकान चालूच ठेवावा? बंद करावा तर 1.5 लाखाचं नुकसान होते. दिवाळीचा बाजार आणि चालू ठेवा तर इकडं नाते समज. कसं करायचं? शहाण्यानं बोलायचं. गप झाली माणसं. काय करायचं सांगा. हो बोला. काय करावं अण्णा? हा नाते जपावं लागतं त्याला. सोडता येतात का नाते? माझं वाक्य कळलं तर बघा. सगळ्याला कळलं म्हणून काही गॅरंटी नाही, पण थोडंफार कळलं तर बघा. जरा ध्यान देऊन ऐका, ताण देऊन डोक्याला. आयुष्यभर मी काय ग आयुष्यभर जर पोटाला पोटभर खावा असं वाटत असेल, आयुष्यभर जर पोटाला पोटभर खायचं असेल तर शहाण्यानं दुकान बंद करून मातीला लावा. कळलं नाही? नाही कळलं? आयुष्यभर जर भाकरी पोटाला पोटभर मिळाव्या अशा वाटत असत्या आता जजमेंट लागली. बरोबर आहे का नाही? हा नाहीतर का बाबा तुम्ही बायकोच्या बापाच्या मातीला नाहीत गेला. आयुष्यभर बिगर भूताची भांडी वाजते. हाडाळ लागलेली बरी पण बाई लागलेली परवडत नाही. बाई चांगली लांबच्या मिशावाले माणसं बायाने गार करून टाकले. कसला बी जोक सांगा अशी बघते त्याला डावचाय. काय झालं? काय नाही पप्याच्या माईचं ध्यान झालं तर ह्याच्यातच गेले सगळे.
शहाण्यानं दुकान बंद करून मातीला जावं. बरोबर आहे ना? मग आता काय तुकाराम महाराज म्हणले ही नाती गोती आडवी येते ना आपल्याला, आडवी येते नाते गोते. त्याच्यामुळे ही घरच्यादारच्या नाते गोत्याचे संबंध ह्यांचे कनेक्शन बोर्डातूनच कट करून टाकले. कुठून? बोर्डातून. आता हिकडला काही संबंध नाही म्हणल्यावर धंद्यात झोपून दिलं. सर्व भावे दास सर्व अर्ध नाही सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि त्याचा परिणाम का झोपून दिलं आम्हाला पक्का माहिती. इकडे बघा माणसं एकच म्हणून नाही रमेश महाराज धंदेवाला आणावं असं म्हणून आहे पुन्हा बाकी झालं बाकी काय बघा. आम्ही जे झोपून गेलो ते आम्हाला गॅरंटी आमच्या दुकानदारावर आम्हाला काय गॅरंटी म्हणून आम्ही विश्वास ठेवलाय तिथं आम्हाला पक्का माहिती तेच माझे हित चकार लावू नये तेच आहे माझे हित करीते सकळ आणि जे ने हा पाळ कृपा करी. शेवट त्यात बसायला आणि नीट आहे एडे सावधा ऐका इकडे बघा कसं असतं की किरकोळवाले काय करते उदारीवर माल नेते कसं नेते आणि उदाऱ्यात देत नाही ते फोन लावीत बसा फुटाने करीत बसा मग दुकानदाराला हातून या होलसेलर काय ही काही माल पैसे देत नाही मग त्याची सिस्टीम असते काय मालच नाही माल संपला अहो दुकानदार पण आपल्याला लागल ना काही कंपनीने ती बंद करून टाकले आपण मग आता कसे नवीन नियम काढला कंपनी काय पैसे द्या माल घ्या
ना माल. मग एखादा स्वाभिमानी असते, गरीब असते पण स्वाभिमानी असते. म्हणजे दुकानदार पैसे देतात का? माझ्याकडे बघा, आता इकडे बघा, हाताकडे बघा, हा पैसा. काय म्हणणार गिराईक? काय म्हणणार? हा पैसा. दुकानदार म्हणणार हा माल. कळायला लागलं का नाही? माझ्याकडे बघा सगळ्या, हा शंकर म्हणणार हा पैसा, दुकानदार म्हणणार हा माल. आता आपला बाज पैसा काय? विश्वास. आपला पैसा काय आणि आपला माल काय? देव मिळवायचा. काय आपला माल काय? देव. आता बघा, हा पैसा, हा माल. ऐकायला बघत का नाही? हा पैसा, हा माल. मग हे बघा, आपला पैसा विश्वास आहे, आपला पैसा काय आहे आणि आपला देव माल काय आहे? देव. बघा इकडे, हा संताचे पायी हा माझा विश्वास. बघा इकडे, आता हा विश्वास. मग दुकानदार म्हणला, मग जेने हा गोपाळ कृपा कमी जास्त झाल्यावर थकल्यावर होय संत कड्यावर घेते.